नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी, नवी उभारी देण्यासाठी उत्तरार्ध कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात प्रेक्षक आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मनःशांती आणि त्यासाठी आपल्याकडे अतिशय दोन मान्यवर पाहुणे आलेले आहेत. प्रथम मी यशवंत पाठक यांची ओळख करून देईन. यशवंत पाठक संत साहित्याचे, संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आहेत आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाच्या संबंधित असलेल्या सौ स्वाती आगरकर आपल्याकडे आलेले आहेत. मी या मंडळींचं या ठिकाणी स्वागत करतो. पाठक साहेब संत वाङ्मयाचे अतिशय गाढे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या विषयावर खूप विचारवंत आहेत. या विषयावर त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. तर मी त्यांना असं विचारणार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात की ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या काय करा. ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या करणं हे फार अवघड आहे. ज्येष्ठ नागरिक ही आपल्याकडे एक जीवनशैली पण मानली जाते. पण उपनिषदामध्ये आणि वेदामध्ये ज्येष्ठ शब्दाचा अर्थ केवळ वृद्ध नाही आहे. तर जायते इष्टः, जो आपल्या सर्जनशील कृतीने आपलं जीवन सुंदर करतो त्याला ज्येष्ठ म्हणतात. ज्येष्ठ म्हणजे वृद्ध पण नाही. वृद्ध शब्द हा पर्यायी आहे, पण वृद्ध हा शब्द वृद्धीपासून आलेला आहे. वृद्धी म्हणजे वाढणे. जो आपल्या अनुभवाने, आचाराने, विचाराने वाढत असतो. दुर्दैव काय आहे की आपण फक्त ते वाढणं संख्येत मोजतो, गुणात मोजत नाही. त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की आपले जे 12 महिने आहेत ना, त्या 12 महिन्यांमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ, तर याच्यामध्ये ज्येष्ठ मध्ये आहे आणि पहिल्यांदा वैशाख आहे आणि नंतर आषाढ आहे. मला असं वाटतं वैशाखाचं ऊन आनंदाने जो अंगावर घेतो आणि आषाढाची पहिली सर घेऊन जो आपल्या नातवंडासह नाचतो त्याला ज्येष्ठ म्हणतात. सुंदर सुंदर. मी मॅडमकडे वळणार, स्वाती आगरकरांकडे. त्या मुंबई प्रादेशिक विभागाच्या अध्यक्ष आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अतिशय मन लावून हे काम करत असतात. कारण मला एक सांगा, ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या मनःशांतीसाठी काही उपक्रम राबवले जातात. अगदी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवले जातात. सर्वात म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिक संघांना जागा आहे तर त्या आठवड्यातून एकदा ज्येष्ठांकरता विविध कार्यक्रम आखत असतात. त्यात लहान मुलांना सुद्धा बोलवतात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा पण घेतात की ज्येष्ठांना त्यामुळे आपलं बालपण आठवावं आणि सुखाचे दिवस आठवावेत. नेहमी सुखाचे दिवस आठवले की मनःशांती मिळते, दुःख आठवलं की मनःशांती कधीही मिळत नाही. आणि हे सगळे संघ अतिशय सुंदरपणे उपक्रम करतात आणि वैशिष्ट्य म्हणजे तरुणांना मदतीला घेतात. म्हणजे तरुणांच्या लांब जाऊन स्वतःपुरतं काम करत नाही, तर त्यांच्या सकट हे सगळे ते उपक्रम राबवतात. मला सांगा, मनःशांती मिळवण्याचा सर्वात सोपा उपाय कुठला? मनःशांती मिळवण्याचा सगळ्यात सोपा उपाय एका वाक्यात जर सांगायचं झाला ना, तर आपल्या मनाला आपण सुरुवातीपासून नीट समजावून घेणं. दुर्दैव हे आहे की मन हे समजतच नाही बऱ्याच माणसांना. बऱ्याच माणसांना मन आहे हेही कळत नाही. म्हणून रिटायरमेंट झाल्यानंतर ते आपल्या वेतनमानाचे हिशेब कागदावर लिहिण्यासाठी सकाळी 8 वाजेपासून जागे असतात. नातवंड म्हणतात चहा घ्या, अमुक खा, तमुक खा, ते त्यातच असतात. याने मनःशांती मिळत नाही. मन आणि शांती ही आपल्याला निसर्गाने दिलेली एक सुंदर गिफ्ट आहे. आपण ज्या वेळेला आपल्या जाणीवेची खोली आतमध्ये डोकावून पाहतो ना, तिथे खरा शांतीचा जन्म होतो. शांती कुठे ह्या इकडे तिकडे जाऊन कोचिंग क्लासमधून, ट्युशनमधून, अभ्यासातून, चर्चेतून अजिबात मिळत नाही. शांतीचा पहिला उद्गात आहे, खरं सांगू, तो म्हणजे सूर्य आहे. अप्रतिम प्रार्थना आहे उपनिषदात. लहान मूल उठल्यानंतर आपलं दुपटं जितक्या सहजपणाने उकलतं आणि त्याच्या बाळ पायाच्या गुलाबी मुठीमध्ये जो पहिला उगवता सूर्य असतो ना, तो शांतीचा डोळा आहे. आम्ही बघतच नाही, हे आमची सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही सूर्य बघत नाही, आम्ही झाड बघत नाही, आम्ही तारे बघत नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्या ऋषींनी हाऊसिंग कॉलनीज नाही बांधल्या, आपल्या ऋषींनी आश्रम बांधले. आ म्हणजे आसमंत, श्र म्हणजे माझ्या शांतीसाठी मिळणारं मला केंद्र, आणि म म्हणजे मनन. आसमंतातल्या सगळ्या जाणीवा एकत्र करण्यासाठी मी जे माझं मननशील कार्य करतो त्याला आश्रम म्हणतो. हे एअर कंडिशन वगैरे काही नसतं तिथे, मुळात कंडिशनच नाहीये.
त्यामुळे मनशांती ना हे तुम्ही तुम्हाला कितपत समजवून घेतात यामध्ये. आता बऱ्याच ज्येष्ठांना असं वाटेल आम्ही काय आयुष्यभर समजूनच घेतलं. समजून घेणं म्हणजे सुनेचं, मुलाचं, नातवंडाचं, पतवंडाचं हे नाही. हे उथळ आहे फार. ही नाती सहज समजतात. बरं. कशाने समजतात? आपल्या जाणीवा खोल केले की. मी बऱ्याच आजोबांना सांगतो घरातली बडबड थोडी कमी करा. तिसऱ्या दिवशी मुलं म्हणायला येतात काय आजोबा आज तुम्ही काय बोलत नाही, आज तुम्ही आमच्याशी काही चर्चा नाही करत, आम्हाला सुनं वाटतं. सुनं वाटतं ही रितेपणाची जाणीव ज्या आपल्या जाणीवेने त्याला परावर्तित केली जाते तिथे खरा शांतीचा जन्म होतो. त्यावेळेला मला असं वाटतं की नाही हे मला समाधान आहे की मी नातवंडाला बोट धरून शाळेत पोचवायला गेलो, मी तिकडनं येताना काहीतरी काम करून आलो, मी निरपेक्षपणाने काम केलं, निरागस मनाने काम केलं. ही जाणीव तुम्हाला ज्या वेळेला येते ना तिथे मनशांतीचा जन्म होतो असं मला वाटतं. चांगलं. मला मॅडम तुम्ही सांगावं की महिला आणि पुरुष यांच्यामध्ये मनशांतीची किंवा मानसिक स्वास्थ्याची गरज अधिक कोणाला आहे, पुरुषांना आहे का महिलांना? नाही, जे ज्याच्या त्याच्या वृत्तीवरती आहे. म्हणजे आजपर्यंत मला तरी वाटतं हजारो वर्ष भगवद्गीता आपण मुखोद्गत करतोय. श्रीकृष्णाने अनेक गोष्टी सांगितल्या, फक्त जे सांगितलं ते आपण घेतलं नाही. इदम न मम, की कुठं सोडायचं, कुठं हे ठेवायचं आणि कुठं संपवायचं हे ज्याला समजतं ना त्याला मनशांती मिळते. मग स्त्री असो नाही तर पुरुष असो, प्रत्येकाला एखादी गोष्ट सोडताना अतिशय कष्ट होतात आणि त्या कष्टातून मन अस्वस्थ होतं आणि त्यामुळे मनशांती जाते. तर त्याकरता ज्यांनी त्यांनी या प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आणि हे आता आपलं बास पुरे हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा त्यांना कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. मनाला अतिशय सुंदर शांतता मिळेल. आपल्याला दूरध्वनी येतो. याला एक शेवटे ज्ञानदेवांची एक 10 सेकंदात काय हरकत नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला ना पुरुषांना आणि ह्यांना स्त्रियांना मनशांती, ज्ञानदेव म्हणतात मनशांतीची खरी जननी सृष्टी आहे आणि मनशांतीचा खरा पिता आकाश आहे. वाघ ज्या वेळेला भल्या पहाटे आपल्या गुहेतून बाहेर पडतो ना तो वाघ नसतो, तो पाण्यासाठी तहानलेला सुंदर छोटा मुलगा असतो. ज्ञानोबा सिंह ज्या वेळेला सिंहिणीपाशी जातो वसंत ऋतूमध्ये त्यावेळेला तो तिचा पती असतो पण तो तिचा नवरा नसतो, न वरा नसतो, कारण सिंहिणीच्या डोळ्यातला पाऊस त्याला प्यायचा असतो. ज्ञानोबा चिमणीच्या चोचीतला एक दाणा खाली पडल्यानंतर पिल्लू चोच फुगवतं आणि ती चोच वर केल्यानंतर त्या चिमणीच्या कंठामध्ये जे जन्माला येतं ती मनशांतीच असते. निलिमा करंदीकर चेंबूरून बोलतायत. हा बोला निलिमाजी, बोला. निलिमा करंदीकर चेंबूरून बोलते. हा बोला. दोघांनाही मान्यवरांना नमस्कार माझा. कारण जे खरे खरे श्रेष्ठ आहेत माझ्या मताने कोणी सुद्धा ज्येष्ठ असं म्हणूच नाहीये, कारण कनिष्ठ सुद्धा कोणी नसतं. अहो छोटी छोटी मुलं सुद्धा इतकं ज्ञान देतात आपल्याला की त्यामुळे आपलं बाल्य पण परत येतं आणि आपल्या मनाला सुद्धा शांती मिळते. ते हे तारुण्य देत नाही किंवा वृद्धत्वही देत नाही, पण आपल्याला हे बाल्यत्व देतं आणि त्यातनं मनशांती जास्त मिळते असं मला वाटतं. तर दोघांनीही मान्यवरांनी सांगावं की त्यांना हे पटतं का. कारण काय सृष्टीचं आपल्याला झाडाची पानं हलवली त्यांच्याकडे पाहिलं तरी आपल्याला आनंद मिळतो आणि त्याच्यातनं सुद्धा आपल्याला मनशांती मिळू शकते. तर मनशांती आपण मिळवली, फक्त मनात जिद्द आणि निर्धार ठेवला तर ती नक्की मिळेल असं मला वाटतं. आपलं मत सांगावं. नमस्कार. आपण या संघाने बोलू. आता आपण या संघाने बोलू की मनशांती ही बघण्यामध्ये आहे, अनुभवण्यामध्ये आहे, आपल्या नात्यांच्या जाणीवेच्या खोलीत आहे आणि मुख्यतः आपण कशा पद्धतीने आपल्या जाणीवांना आकारित करतो ती मनशांतीची रूप असतात. आता मनशांतीच्या करता की अमुकच गोष्ट करावी असं नाही, तर माझ्या मनाला ज्याच्यामध्ये आनंद मिळतो ती जो गोष्ट आपण निवडली तर मनशांती आपल्याला सहज मिळू शकते. तुझं आहे तुझं पाशी या गोष्टी उक्तीप्रमाणे तुम्ही ती शोधायचं. बरोबर.
आता निलेबाजींनी त्यांना प्रश्न विचारायला सांगितलं पण ते उत्तर दिलं, पण चांगलं उत्तर दिलं. इतकं चांगलं उत्तर होतं की त्याबद्दल प्रश्नच नाही. नाही म्हणजे त्यांनी पण अभ्यास खूप व्यवस्थित केलेला आहे असं मला पाठक साहेबांना विचारायचं की वाढत्या वयाबरोबर आध्यात्मिक प्रगल्भता किंवा वैचारिक प्रगल्भता येणं आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला? वाढतं वय हीच खरी एक आध्यात्मिक प्रगल्भता आहे. अच्छा. अध्यात्म या शब्दाने बिचकून जायचं काही कारण नाही. अध्यात्माचा अगदी साधा सरळ अर्थ सांगू का? अध्यात्म म्हणजे मी माझ्या जाणीवांना ज्ञानात्मक जाणीवेत रूपांतरित करणं. मी माझा मीत्वाच्या अंगाने शोध घेणं. यासाठी देऊळ, डोंगर, तीर्थ ज्याला त्याला आवडेल ते त्यांनी करावं. माझा त्याला काही विरोध नाही, नाहीतर लगेच संवेदना आणि वगैरे जागे होतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रोते हो, एक नेहमी लक्षात ठेवा, अध्यात्माचा मूळ कंद तुमच्या पहिल्या श्वासातच असतो. ज्ञानदेवांनी एक अप्रतिम दृष्टांत दिलाय, तेवढा फक्त तुमच्या पदरात घालतो. गर्भातून मूल जन्माला आल्यानंतर आईच्या पाण्याला ज्या वेळेला लागतं त्यावेळेला आई कळा विसरते, पण आपल्या सगळ्या कळा ती त्या मुलाच्या जीवनात घालते. आपल्या कळा विसरून आपण दुसऱ्याला ज्या वेळेला कळा प्राप्त करतो आणि त्या कळेत ज्या वेळेला आनंद मानतो तिथे अध्यात्म असतं. अध्यात्म हे कुठल्याही शिबिरातून जन्माला येत नाही, कुठे नाही. मला बिलकुल त्याच्याबद्दल म्हणजे हे नाही. आपल्याकडे अध्यात्माबद्दल गैरसमजच फार आहे आणि फॅशन्स खूप आहे. तसं नाही आहे. मी माझ्या मीपणाने शोध घेणं, जे कृष्णमूर्तींचं वाक्य मला एक फार आवडतं. ते म्हणतात, ज्या वेळेला तुम्ही डोंगर बघतात, ज्या वेळेला तुम्ही सरोवर पाहतात आणि ज्या वेळेला तुम्ही कड्यावरून कोसळणारा एखादा धबधबा पाहतात, ते ज्या वेळेला पाहत असताना तुम्ही ते होऊन पुन्हा सगळ्यापेक्षा नामानिराळे होतात, त्याला अध्यात्म म्हणतात. चांगलं. एक दूरध्वनी येतोय, प्रीती जोशी, पुणे. हा बोला मॅडम, बोला. हा बोला. हा हा मी बोलतेय. अतिशय सुंदर विषय तुम्ही घेतलाय आणि यांचं आध्यात्मिक याच्यावर पण मी परवा पण आषाढी एकादशीच्या दिवशी पण ऐकलं यशवंत पाठकांचं, त्याच्याबद्दल अभिनंदन. आणि मला भयंकर आवडतं त्यांचं बोललेलं. आणि मला असं विचारायचं की काही वृद्ध जी माणसं असतात, म्हणजे आतापर्यंत त्यांनी अध्यात्म पुष्कळ वयाच्या ह्याच्यामध्ये केलेलं असतं, पण ह्या वयाच्या अखेरीला एखादा आपला जोडीदार समजा गेला ह्याच्यामध्ये, तर त्यांना मनशांती मिळवण्यासाठी त्यांनी काय करावं, त्यांना आपण कसं समजावं? कारण ते अतिशय म्हणजे ह्या वयामध्ये अर्थात उतार वय आहे, झालेलं आहे, तेही आपल्याला कळतं, पण मग ते का नाही शांत राहू शकत? तर मग त्याच्यासाठी आपण काय करावा, काय उपाय करावा, किंवा काय त्यांना कसं समजून सांगावं, याच्यासाठी मला काही मार्गदर्शन कराल तर फार बरं होईल. मला असं वाटतं की आपण प्रश्न अतिशय प्रीतीजींनी चांगला विचारलेला आहे. आपण याचं उत्तर एका छोट्याशा विश्रांतीत घेऊया. म्हणजे उत्तरार्ध या कार्यक्रमात आपलं परत स्वागत. मी पाठक साहेबांना विचारेन की आता जो प्रश्न विचारला प्रीती जोशींनी पुण्याहून, आपण काय सांगा? नाही, असा काही प्रसंग आला किंवा अशी जर घटना घडली तर त्या मनाच्या समतोलासाठी ध्यानाचा मार्ग अवलंबणं जास्त चांगलं. अच्छा. ते ध्यान देवाचंच करा, अमक्याचंच करा असं मला म्हणायचं नाही. त्या ध्यानासाठी तुम्ही एखाद्या छोट्याशा आपल्याच घरातल्या तुळशीच्या कुंडीसमोर बसलात तरी चालेल, तुम्ही दिशेसमोर बसलात तरी चालेल, पण तुमच्या ध्यानाने तुमच्या सगळ्या जगण्याला एक सत्वस्थपण प्राप्त होतं. आणि सत्वस्थता ही ज्या वेळेला आपल्या अंगी थोडी थोडी यायला लागते, त्यावेळेला तुम्हाला परिस्थिती हे सगळं तोलण्याची, सहन करण्याची एक शक्ती मिळते. आणि ही शक्ती तुम्ही कालांतराने तुमच्यामध्ये मुरवत जातात, त्यामुळे ते दुःखसुद्धा तुम्हाला हलकं वाटतं. आणि यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट जर काही करायची असेल तर आपली मननशीलता आपण थोडीशी पक्व केली पाहिजे. संवादामध्ये, देण्या घेण्यामध्ये, घरातल्या वावरण्यामध्ये सर्वार्थाने केली पाहिजे. आणि ही ज्या वेळेला येते त्यावेळेला या प्रसंगातून आपण निभावून निघतो. ही गोष्ट अगदी म्हणजे सत्य आहे. एक कथा आठवली म्हणून सांगतो. द्रौपदीचे सगळे पुत्र ज्या वेळेला मारले त्यावेळेला कुरुक्षेत्रावरच्या नंतरच्या युद्धात
भीमानी अश्वत्थाम्याने ते मारले. तर भीम अश्वत्थाम्याला मारायला गेला. तो म्हणाला ह्याचे पुत्र मी मारतो. आणि द्रौपदीला कळलं. तेवढ्यात झाला सूर्यास्त. सूर्यास्त झाला आणि आता आपले मुलं मरण. द्रौपदी धावत गेली आणि त्याला सांगितलं भीमाला, याद राख म्हणाले मारलेस तर. तो म्हणाला का? तुझे पुत्र मारले त्याने त्यावेळेला. हां, मी एकट्याने दुःख सहन केलं तेवढं पुरे, पण तिला दुःख सहन होता कामा नाहीये. त्याच्यापुढे व्यासांनी एक सुभाषित लिहिलेलं आहे, ही वृत्ती सहनशीलतेची जिथे जन्माला येते तिथे मृत्यू सुद्धा त्याच्या पायाला येऊन सलाम करतो. ही जाणीव असते. एक अरविंद पाटील गोरेगावून बोलतायत, त्यांचा प्रश्न आहे. हा बोला अरविंदराव, बोला. हॅलो. हा बोला 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 अरविंदराव बोला, ऐकू येत आहे आम्हाला. प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. हा विचारा. अरविंदराव प्रश्न विचारा आपण. पाहिजे. हॅलो. हा बोला बोला. नाही नाही, मनशांती म्हणजे ज्यावेळेला आपलं मन विचलित होतं किंवा मन अशांत होतं, अशा वेळेला ज्या गोष्टीची गरज असते ती मनशांती. मग अशा गोष्टी घडण्यासाठी काहीतरी गैरप्रकार पाहणे किंवा गैरप्रकार घेणे, ह्या गोष्टी कारणीभूत असतात. त्या जर शक्यतो टाळल्या तर मनशांतीचं गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे मी एक सांगू इच्छितो की आता सध्या सुद्धा आपण खेडेगावामध्ये गेलो आणि सकाळी. हा बोला बोला बोला. जर आपण पाहिलं तर आपल्याला ऑटोमॅटिक मनशांती मिळते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आपला प्रश्न काय पण अरविंदराव? मला काय अरविंदराव प्रश्न आपला काय होता हे आपलं मत सांगितलं आपण. मला हॅलो. हा विचारा. हा प्रश्न विचारा ना आपण. नाही नाही, मला प्रश्न विचारायचाच नाही, मला हे फक्त सांगायचं होतं. ठीक आहे. मला वाटतं पाठक साहेब तुम्ही अनेकांना उत्साहित करताय, प्रेरित करताय, त्यामुळे कोणी प्रश्न विचारायला तयार नाही. मला एक सांगा मॅडम आपण की संघाचं जे कार्य आहे बरं का, या कार्यामध्ये विविध उपक्रम आपण राबवत असतात, तर त्याच्यामध्ये महिलांचा जो सहभाग आहे तो कशा प्रकारे असतो? साधारणपणे मुंबईचा आपण विचार केला तर मुंबईतल्या महिला आताच्या ज्या वृद्ध म्हणून आहेत त्या नोकरी वगैरे केलेल्या आहेत, समाजामध्ये मिसळलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा सहभाग इथल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात असतो. फक्त महिलांमध्ये एकच कमतरता असते की कशाच्या अपयशाच्या त्या धनी व्हायला तयार नसतात. त्यामुळे कुठलंही वृद्ध म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघात काम करताना ही गोष्ट अमक्यानी केली हे आपल्या पोतर येऊ नये एवढी ती जबाबदारी घेतात आणि बाकी अतिशय उत्साहाने काम करतात. म्हणजे अध्यक्ष पुरुष चालतो, अध्यक्ष सेक्रेटरी चालतो आणि सगळा कार्यक्रम महिला स्वतःच्या शिरावर घेतात, यशस्वी करून दाखवतात, फक्त जबाबदारी घेत नाही आणि धनी व्हायला तयार नाही. त्यांनी मनाशी ठरवून ठेवली धनी वेगळाच असतो. हो, वेगळाच असतो. आणि ती मानसिकता आपल्याकडे लहानपणापासून आली आहे की अपयशाचं धनी व्हायचं नाही. आई ही नेहमी चांगली गुड बुक मध्ये असते, वडील नेहमी बॅड बुक मध्ये जातात. कारण ते रागवताना आई नेहमी सांगते, बाबा आले की सांगे ना ते रागवतील तुला, ही का नाही म्हणत मी रागवतीये, माझं ऐक. नाही, ही मानसिकता लहानपणापासून झाली, त्याचा पगडा जाऊ शकणार नाही. आणि त्यामुळे आमच्या ह्याच्यात काम करताना आम्हाला असं दिसतं सगळ्या महिला काम करतात, फक्त जबाबदारी घ्यायला नाही. पाठक मला सांगा, ज्येष्ठ नागरिकांनी कुठेतरी असं झोकून द्यावं की जे त्यांना आनंद मिळेल, समाधान मिळेल, काय करावं असं तुम्हाला वाटतं? बरीच नागरिकांना कितीतरी उपक्रम आहे. एक मुळामध्ये अनुभव दांडका आहे, ज्ञान आहे आणि मुबलक वेळ आहे. मग जो आपल्याला भाग आवडतो त्या ठिकाणी करायला हरकत नाही. आमच्या ह्याच्यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक सकाळच्या वेळेला बंगले वगैरे आहेत आणि नळ उघडे असतात, फिरत फिरत जातात, सरळ ते नळ बंद करतात. पाणी वाया घालवायचं नाही. त्याचप्रमाणे रस्त्याने जातात, प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे दिसल्या लोकांना सांगत बसत नाही, सरळ उचलतात आणि ह्याच्यामध्ये टाकतात. काही ज्येष्ठ नागरिक फ्लॅटमध्ये खाली टपाल घेऊन सगळं एकत्र करतात आणि ते सगळ्यांना देतात.
काही ज्येष्ठ नागरिक सगळ्या वाढदिवसांच्या डायरीज ठेवतात त्या तारखेला, आणि त्या तारखेला ज्या ज्याचा वाढदिवस असेल त्याच्याकडे जाऊन ते गुलाबाचं फूल त्या दाराला लावायचं आणि सकाळी सकाळी ही करतात. एवढंच कशाला, तुम्हाला जर मोठ्याल्या बिल्डिंग असतील आणि त्या ठिकाणी तरुणांना तर वेळ नसतो, पण त्यांचे लाईट बिलं भरायचे, ज्येष्ठ नागरिक सरळ सांगतात अमक्या दिवशी सगळ्यांनी आपापले चेक आणून द्या, मी जाईन, मी भरेन, अशी आपणहून कामं करणारे बरेच ज्येष्ठ आहेत. एक दूरध्वनी येतोय, रमेश गाढे, नागपूर. हा बोला रमेशजी, बोला. बोला. हा प्रश्न आहे, माझा प्रश्न असा आहे, सांगा की मी एवढ्यात एक सुविचार वाचला आणि तो असा होता की टू ग्रो ओल्ड इज मॅन्डेटरी, टू ग्रो ओल्ड इज मॅन्डेटरी, बट टू ग्रो अप इज ऑप्शनल. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? पाटील साहेब काय म्हणते यावेळी हा प्रश्न? नाही, हे एक प्रकारचं मत आहे. बरं. हा त्यांचा विचार झाला, पण मला असं वाटतं की माणसाचं वाढणं 2 पातळ्यांवर असतं नेहमी. दुर्दैव हे की आपण दुसऱ्या पातळीकडे लक्ष देत नाही, त्यामुळे आपण फक्त आपले वाढदिवस शारीरिक साजरे करतो. मला असं वाटतं आपण आपल्या जाणीवांचे वाढदिवस कधी साजरे करत नाही. जोपर्यंत आपल्या जाणीवांचे वाढदिवस साजरे करत नाही तोपर्यंत पेन्शनर म्हणून घेण्याचाच हक्क नाही आहे. किती माणसं अशी तुम्हाला इमॅच्युअर म्हणून सांगू, रिटायर झालेली माणसं. याचं कारण काय? अहम जबरदस्त, हेकाकीपणा जबरदस्त, मी म्हणतो तेच खरं जबरदस्त. या सगळ्या वृत्तीत मिळून एक वृत्ती तयार झालेली असते. त्या वृत्तीला जर क्लास 1 ऑफिसर असेल, गॅझेटेड ऑफिसर असेल, रिटायर्ड कलेक्टर असतील, त्याला रिटायर झाल्यानंतर आपण तेच आहोत असं वाटत असतं. माझं उलट म्हणणं आहे, कलेक्टर हा तू अंगावर घातलेला कोट आहे, कमिशनर हे तुझं जॅकेट आहे. तू खरा माणूस आहेस रे. तुझ्या माणूसपणातल्या जाणीवा तू किती उन्नत केल्यास. माणूस जेव्हा सर खाली उतरतो ना आपले हे सगळे कोट वगैरे काढून, आणि ज्या वेळेला त्याच्यावर 4 माणसं आपणहून आपुलकीने जातात, ती त्या माणसाची खरी कमाई असते, ती त्या माणसाचं सामर्थ्य असतं. आणि हे सामर्थ्य तुम्हाला वाढवायला पाहिजे. हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, तो काय म्हणेल. जसं आता मॅडमनी सांगितलं, फार छान मुद्दा सांगितला, पण मी त्याला एक थोडी पुस्ती जळतो की ग्रामीण भागातले वृद्ध मात्र सगळ्या शेताच्या बांधावर कामं करतात, रस्ते झाडतात, साबरी लावतात, झाडं लावतात, वृक्ष दिंडी काढतात, सगळ्या प्रकारच्या वृक्षांच्या पालख्या काढतात. आश्चर्य वाटेल, परवा पंढरीच्या वारी 85 वर्षाच्या वारकऱ्याने दिवे घाटापासून लोणंदपर्यंत 4,500 झाडं लावली. अरे वा. आणि ज्या वेळेला तो त्याची मुलाखत आहे तो म्हणाला, करायची काय मला मुलाखत, बरोबर, कारण तो उलट म्हणाला फोटो काढला की लवकर मरतो म्हणे. फोटो बिटो सुद्धा त्याने काढू दिले नाही. तो म्हणाला हे माऊलीची सेवा केली. ही जाणीव आहे. बरोबर. आणि ही जाणीव ज्या वेळेला येते ना, सांगायला लागत नाही हो, त्याच्या चेहऱ्यावरच दिसतं की तो त्याला किती मनशांती मिळाली आहे. एक दूरध्वनी येतोय, मिनल पाटील, नवी दिल्ली. हा बोला मिनलजी, बोला. राजधानीतून बोलतायत. हॅलो. हा बोला मिनलजी. मला ते पाटील सरांना एक प्रश्न विचारायचा. पाठक साहेब. हा बोला. सर, ध्यानाचा एखादा प्रकार आपण सांगावा. अतिशय उत्कृष्ट संभाषण आहे आणि मला अतिशय आवडलंय. तर पाटील सरांनी मला ध्यानाचा एखादा प्रकार सांगावा. बर. ध्यान या शब्दाचा मूळ अर्थ आहे ध्या म्हणजे ध्यास आणि न म्हणजे नम्रता. एखाद्या जाणीवपूर्वक विशिष्ट नम्रतेचा ध्यास आपण बाळगणं. आता या ध्यानाचे प्राधान्याने ऋषींनी 2 प्रकार सांगितले. एक ध्यान अभ्यासातून जन्माला येतं. मी एखाद्या विषयात, एखाद्या प्रयोगशाळेत मी ज्या वेळेला संशोधन करतो, मी त्या विषयात झोकून देतो, मी काही करतो, एका अर्थाने ते माझं ध्यानच असतं. मी सुरांचा रियाज करतो, ते माझं ध्यानच आहे. मी कुंचल्यातून रंगांचा रियाज करतो, ते माझं ध्यानच आहे. पण एका विशिष्ट मनाच्या उंचीला ज्या वेळेला आपल्या स्वत्वाचं भान आणून द्यायचं असेल, तिथे तुम्हाला आपल्या एकाग्रतेतून आसन घालून पूर्वाभिमुख होऊनच बसायला लागतं. ध्यानातला सगळ्यात श्रेष्ठ प्रकार स्नान करून सूर्योदयानंतर अगदी थोड्या वेळातच पूर्वाभिमुख आसन घालून
दीर्घ श्वसन करून हाताचे 2 घोटे गुडघ्यावरती ठेवून आपल्या सबंध व्हायब्रेशन्स आपण जर वरती केल्या, तुम्हाला अक्षरशः खोटं सांगत नाही, संपूर्ण दिवस उत्तम जातो. काहीही टेन्शन नाही, बीपीची गोळी घ्यावी लागत नाही, मणक्याला त्रास नाही, पाठीला त्रास नाही, काही नाही. फास्ट फूड खाण्याची सुद्धा गरज नाही. पण या ध्यानासाठी आपल्या मनाला आधी अभ्यासाची, सवयीची आणि या सगळ्या गोष्टीची जाणीव करून द्यायला लागते. बरोबर. त्यातून हे ध्यान जमतं. बरोबर. मॅडम, तुम्ही एखादा प्रश्न विचारा. मला असं विचारायचं आहे की आज आपण जेव्हा मनशांती वगैरे म्हणून शोधायला लोक जात असतात, तेव्हा गुरु करतात आणि मग गुरुकडनं मला मनशांती मिळेल असं सगळ्यांना वाटतं आणि त्याच्यातून अनेक गुरु जन्माला आलेले दिसतात आपल्याला. तर तुमचं काय मत आहे की ग्रंथ हा गुरु असावा का व्यक्ती गुरु असावा? शेवटी सुंदर प्रश्न आहे, फार सुंदर. अयो काय त्या तपस्वीच आहेत, वाईसारख्या गावात केवढ्या मोठ्या विश्वकोश कार्यालयात काम केले ते. खरोखर सुंदर प्रश्न आहे. गुरु हा एक मार्ग आहे. दुर्दैव काय आहे की तो मार्गच धरून बसता, पुढे जातच नाही. यामुळे हे अडतं. गुरु हा मार्ग आहे म्हणजे तो सोडला गेला पाहिजे. पहिला चालताना आईचा हात बोट धरून मूल चालतं, पण जन्मभर नाही चालत. तसं आहे ते. गुरु हा मार्ग आहे, पण ग्रंथ हे ज्ञानाचं शाश्वत मूल्य आहे. आज लक्षात घ्या, ज्ञानदेव जेव्हा म्हणतात तुम्हाला मला आलिंगन द्यायचं असेल, हृदया हृदय एक झाले ये हृदयचे ते हृदय घातले, तर तुम्ही ज्ञानेश्वरीत मला आलिंगन द्या. तुकोबाराय म्हणतात मला गाथेत भेटा तुम्ही. वा. तुका म्हणे पहा शब्दाचे हा देव, शब्देची वैभव पूजा करू. तुम्ही ते बघा. कारण शेवटी आपल्या जगण्याचं अंतिम मूल्य कशात असतं? आपल्या जगण्याचं अंतिम मूल्य अक्षरत्वात असतं. वा. अविनाशीत्वात असतं. आणि आपलं अविनाशीत्व हाच पुढच्या पिढ्यांना प्रसाद असतो. तुम्ही जे काम करून जातात ना, ते काम उरतं, बाकी तुमचं काही उरत नाही. बरोबर. पण तुमचे शब्द, तुमचा अनुभव, तुमचं काम हे उरतं. आणि त्या कामाला ज्या वेळेला आम्ही नमस्कार करतो ना, त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात. वा, सुंदर. गुरुपौर्णिमा हा तुम्ही तुमच्या जाणीवेला केलेला नमस्कार आहे. आश्चर्य वाटेल, मॅडम हे सांगतील, व्यास एक नाहीये, व्यास 24 आहे. हो, कारण ज्ञानाच्या शाखा 24 आहेत. त्यामुळे आमच्याकडे ज्ञानाला, जाणीवेला, अभ्यासाला, कार्याला नेहमी आम्ही एका विशिष्ट धारणेतून गेलोय. ती धारणा आम्हाला लागते. धारणा जर असेल तर आम्ही ते करू शकतो. मॅडम, एक मला सांगा की सांगा, बोला. नाही, मला त्यांनाच एक आणखी शिवाय प्रश्न विचारायचा होता की जेव्हा आपण अभंग म्हणजे गाथा बघितली, ज्ञानेश्वरी बघितली, त्याच्या आधी समर्थांचं दासबोध जर प्रत्येकाने घेतला तर नक्की मनाला शांतता कशी आणायची ह्याचा उत्तम गुरु म्हणजे दासबोध आहे. आणि मग तुम्ही पुढच्या सगळ्या वाङ्मयाचा अभ्यास करा, ते वाङ्मय आपोआप तुम्हाला आत्मसात होईल. कारण समर्थांनी तुमचं मन कसं ताब्यात ठेवा अतिशय सुंदरपणे सांगितलंय. आणि जो प्रोफेशन तुम्ही घेतला असेल, म्हणजे आता ग्रस्त धर्म, तर तोही कसा पाळा आणि मग त्यातून निवृत्त कसं व्हा, हे फार सुंदर सांगितलं. बरोबर. एक दूरध्वनी येतोय, सखाराम शिंदे, बोरिवली. हा, बोला. शिंदे साहेब, बोला. आपल्या मान्यवरांना श्रीसाष्टांग नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना कौटुंबिक, शारीरिक, आर्थिक आणि सामाजिक समस्यांना भेडसावत असतात. तर यातून त्यांनी मनशांती कशी मिळवावी याचं आपलं उत्तर द्यायला तर बरोबर. आपली सगळी चर्चा त्याच अनुषंगाने चालली. प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी काय केलं, सगळा प्रश्न तो त्यात समप केला, एवढंच केलं. मनशांती सामाजिक अंगाने घ्यायची असेल तर आपल्या सामाजिक संस्थांमध्ये मनापासून काम करावं. मनशांती आर्थिक अंगाने घ्यायची असेल तर जे आहे त्यामध्ये जोडोनिया धन उत्तम व्यवहार, पण उदास विचारे वेच करी, त्या पद्धतीने घ्यावं. सांस्कृतिक शांती हवी असेल, ग्रंथांमध्ये आहे. आपल्या जगण्याच्या जाणीवेची शांती असेल तर आत्ता जसं मॅडम म्हणाल्या की आपल्या आवडीची कामं करावी, समाजसेवा करावी, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा कराव्या. कसं आहे माहिती आहे का,
शांती हे काही किराणा दुकान मालातल्या सारख्या बाटल्यांमध्ये अशा पॅचेस वगैरे काही नाहीये किंवा टॅबलेट पण नाहीये. तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या जगण्याच्या आचारातून काय जन्माला घालता तिथे ती शांती आहे. बरोबर. मंडळी, मला असं वाटतं ही चर्चा खूप छान रंगते. या मंडळींकडून आपल्याला खूप अजून ऐकायचं आहे, पण भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, उत्तरार्ध या कार्यक्रमात आपलं परत स्वागत. आपल्यासोबत आहेत यशवंत पाठक आणि स्वाती आगरकर मॅडम. मी मॅडमला विचारेन की तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं. त्यांनी जे सांगितलं की आर्थिक स्वास्थ्य मिळत नाही, तर हे आर्थिक स्वास्थ्य मिळवण्याकरता केंद्र सरकारने खरी योजना केलेली आहे, परंतु ज्यांना खरंच कोणी सांभाळणारं नाही, मूलबाळ नाही, त्यांच्याकरता 500 रुपये दरमहा मिळतील अशी योजना केली आहे. पण दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार त्याच्याकडे बघत नाही आणि त्या आर्थिक जे आपलं मनस्वास्थ्य आहे ते मिळवण्याकरता सरकारसुद्धा मदत आपल्याला करत आहे किंवा वेगवेगळ्या वृद्धाश्रमातून तुम्हाला राहायला मिळू शकतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याजवळ पैसे आहेत आणि ते तुम्ही आधीच देऊन टाकलेले असतील तर ते आर्थिक जे मनाचं अस्वस्थता आहे ती तुमची तुम्ही आणलीत. त्यामुळे त्या ठिकाणी विचारपूर्वक आपली म्हणजे मार्ग काढणं, वाट काढणं हे ज्यांनी त्यांनी व्यवस्थित आपलं योजलं पाहिजे असं मला वाटतं. थोडक्यात म्हणजे नियोजन पाहिजे. नियोजन पाहिजे, आपल्या जगण्याचं नियोजन पाहिजे. ज्ञानेश्वरी हे जगण्याच्या वर्तमानाचं नियोजन आहे. एकनाथी भागवत हे जगण्याची प्रयोगशाळा आहे. वा. तुकोबांचा गाथा हा जगण्याच्या मनशांतीचा सगळ्यात महत्वाचा सुंदर गाभा आहे. आणि दासबोध मॅडमने आता सांगितलं हे अक्षरशः उत्कृष्ट शिक्षक. हे जर पाळलं तर मॅनेजमेंट गुरु हे शेतकरी काही गरज नाही. पाठाचं मालक सांगा की आता म्हणते त्याच ट्रॅकवर मला एक पुढचा प्रश्न येतो मनामध्ये की सतत कीर्तन प्रवचन ऐकून खरंच ज्येष्ठ नागरिकांना समाधान किंवा आनंद मिळत असेल का? नाही, कीर्तन प्रवचन आता ते कितपत ऐकतात तो प्रश्न आहे. कीर्तनाला जायचं म्हणजे घरात ढेकणं झाली आहेत का, डास झाले की टाइमपास आहे का, सुना मुलांना आपण आडगळ झालोय म्हणून आपण जातोय, तो एक प्रश्न आहे. एक तुम्हाला मात्र नक्की सांगतो की कीर्तन प्रवचन हे मनशांतीचे उत्तम मार्ग आहेत. उत्तमच, केवळ शांती नाही. कीर्तन हा आपल्या जाणीवेला, आपल्या समग्र प्रगल्भतेला एक सुंदर आणि शुद्ध अनुभव देतो. मला तर असं वाटतं नवरस आहे तो त्याच्यामध्ये. खरंच अहो काय नाहीये त्याच्यात. इतका सुंदर एकपात्री नवरसात्मक चैतन्यदायी प्रयोग नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, नटाला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतात पण कीर्तनकाराच्या पायावर डोकं ठेवतात. हा फरक लक्षात घ्या. गाडगे महाराज ज्या गावाला जायचे ते गाव सबंध झाडून काढायचे आणि त्यानंतर उभे राहायचे. म्हणजे का तर ते बाहेरूनही झाडायचे ना आतूनही झाडायचे. वा. कीर्तन ही मनाची झाडणी आहे. ज्ञानदेवांनी हरिपाठात म्हटलंय द्वैताची झाडणी गुरुविणे ज्ञान. आज हा जो सगळा उद्धटपणा जन्माला आलाय आणि उद्धटपणाच्या आणि व्हायलंटनेस मधनं हे जे बोल्डनेसच्या नावाखाली प्रश्न जन्माला आले, ह्याचं कारण काय माहितीये का? कुठेही सांस्कृतिक नैतिकतेचं धाक नाहीये. यामुळे हे प्रश्न जास्त आलेत. कीर्तनातून तुम्हाला तो काय वृत्ती घडवतो कीर्तनकार, तो वृत्ती म्हणजे अशी नाही घडवत, तो रसरशीत करतो. खरं म्हणजे ते उत्कृष्ट रसिकत्वाचं व्यासपीठ आहे. तुम्हाला तिथे शृंगार आहे, भक्ती आहे, करुण आहे, शांत आहे, वीर आहे, संगीत आहे, अप्रतिम अप्रतिम, या दुसरं नाहीच. आणि प्रवचन ही तुमच्या श्रवणाच्या ध्यानाची प्रयोगशाळा आहे. एक दूरध्वनी येतोय, माधव खाडीलकर कल्याण. हा बोला माधवराव, बोला. तिघांनाही नमस्कार. नमस्कार. मनशांतीसाठी व मनाच्या मशागतीसाठी नियमित व्यायाम, योगासने, ध्यान, मनन चिंतन तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, दुःखातले सुख शोधणे आणि वर्तमान काळात जगण्यास शिकणे या काही गोष्टी आवश्यक आहेत असं मला वाटतं. यासाठी आपलं मार्गदर्शन मिळालं तर बरं होईल. मला सांगा, आपण सांगा. बरोबर आहेत. या सगळ्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत. जसं माणसाला शरीराला हवा लागते तसं मनाला योग लागतो. जसं माणसाच्या डोळ्यांना सकाळी उठल्यानंतर पाणी लागतं
तसं त्याच्या डोळ्यांना सुद्धा अभ्यासासाठी सुंदर पुस्तकं लागतात. जसं माणसाला उठल्या उठल्या चहाचा गरम घोट त्याच्या वाफेत आल्याशिवाय त्याची सकाळ जात नाही, त्याचा हे होत नाही, पण अरे तेच ओठ निसर्गाच्या रूपातून उच्चार करायला सुद्धा तेच लागतात. हे तुम्ही कसं घेतात आणि या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसे पाहतात हे त्याच्यावर अवलंबून आहे. हे आपण ठरवायचं असतं. आणि मला असं वाटतं बरं का की ज्येष्ठ नागरिकांनी मुळात आपल्या वयाचा आपल्या मागचा हिशेब करीत बसण्यापेक्षा आपलं वृद्धत्व हे एक सुंदर अरण्य आहेच आणि ते सुंदर अरण्य आपण आणखीन सुंदर केलं पाहिजे. वृद्धत्वाची सुंदरता म्हणजे सत्यजित रेच्या सिनेमामधल्या पथेर पांचालीतली ती जी म्हातारी आहे की त्या म्हातारीचे डोळे, ती म्हातारी मरते आणि तो छोटा मुलगा उभा राहतो. खरं सांगा, मेलेल्या माणसाचे डोळे इतके सुंदर असतात का? खरंच आहे. वा. पण रेनी त्या सुंदरतेमध्ये ती जी जाणीव ओतली आहे ना, ती महत्वाची, ती मृत्यूला उभारी देते. खरंच आहे. तुम्ही ज्या वेळेला वृद्धत्वाकडे जात असतात ना, त्यावेळेला तुम्ही थकत नाही हो. कृपा करून डोक्यात काढून टाका आणि नैराश्य घेऊच नका. तुमचं थकलेपण आहे ना, हे शरीरावर सोपवा, पण तुमच्या त्याच्या पलीकडे जे आहे ना, जो झेप आहे, जे कर्तृत्व आहे, त्याला तुम्ही व्हा ना सामोरे. आताच मॅडम बद्दल तुम्ही चांगलं बोलत, इतक्या टॅलेंटेड आहेत, इतक्या सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि खूप छान बोलतात. मला एक त्यांना विचारावं असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये महिलांचा मान सन्मान व्यवस्थित राखला जातो का? अगदी व्यवस्थित राखला जातो. काय सांगाल त्याच्याबद्दल? सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिक संघांमध्ये जे काम केलं जातं ते अतिशय उत्कृष्ट, म्हणजे एकोप्याने काम केलं जातं. सगळे एकत्र म्हणून काम करतात. तिथं स्त्री पुरुष असा कुठलाही भेद केला जात नाही. ज्याच्याजवळ जे गुण आहेत ते हेरून ते प्रत्येकाला काम देत असतात. आणि ज्या वेळेला असे ज्येष्ठ नागरिक संघ चालतात तेच फक्त काम करू शकतात. आणि जिथं माझ्याच हातात फक्त सत्ता हवी आहे असं म्हणणारा जर एखादा अध्यक्ष भेटला तर तो ज्येष्ठ नागरिक संघ काहीही काम करू शकत नाही. आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं की सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघात पुरुष आणि स्त्रिया खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि गंमत अशी आहे की वय झालेलं आहे आता, स्त्री आणि पुरुष असा लौकिकदृष्ट्या भेदच नाही हो. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि एकसंध काम केलं पाहिजे आणि ते येणं अत्यंत आवश्यक आहे. आपण एखादा प्रश्न विचारा. अरे बाबा, तुम्ही सर्वार्थाने काम करत असतात. मला एक सांगा, या काम करण्याच्या पाठीमागे ज्येष्ठांची मानसिकता ही सोशल जास्त असते की त्यांना त्या भूतकाळाच्या आठवणींमध्ये रममाण होण्याची प्रवृत्ती जास्त असते? नाही, रममाण होण्याची प्रवृत्ती असते, पण तीच काढून टाकणं अत्यंत महत्त्वाचं असतं. की एखादं काम मला आता करायचं नाही, मी आता रिटायर्ड झालो आणि असं लोकांनी मला छळलं, आता मी छळणार, ही वृत्ती घालवण्याकरता एकत्र येणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ज्या वेळेला समुपदेशक वगैरेंची व्याख्यानं ठेवतो तेव्हा तो आपल्या मनाचा खरंच विचार करतो. कारण लोकांजवळ त्याला सांगता येत नाही, लाज वाटते. पण जेव्हा ते ऐकतो तेव्हा तो आत्मपरीक्षण करतो आणि जेव्हा संघात असे लोक एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात अतिशय सुंदर सुधारणा होते. वा. एक दूरध्वनी येतोय, जयंत सासणे पुण्याहून. बोला जयंतराव, बोला. नमस्कार. हा बोला. मी जयंत साबणे बोलतोय पुण्याहून. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे की तरुणपणी पोट सुटतं आणि म्हातारपणी तोंड सुटतं. तर म्हातारपणी लोकांनी जरा दोन्ही म्हणजे खाण्यावर आणि बोलण्यावर बंधन ठेवावं असं तुम्हाला वाटत नाही का? फार सुंदर प्रश्न आहे. आणि दुसरं असं की एसटी महामंडळाने 60 वर्षाच्या पुढच्या वृद्धांना कुठलीही सवलत दिलेली नाही जी रेल्वेमध्ये मिळते. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय पण आम्हाला काही ते दाद लागू देत नाहीयेत लोक. तर त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? कारण एसटीचे कंडक्टर काही आम्हाला ते मानत नाहीत. तर एसटी पासमध्ये 60 वर्षानंतर सवलत मिळावी आणि वृद्धांनी सुद्धा घरात जरा जपून आणि नवीन तरुण पिढीशी जमवून घ्यावं असं वाटत नाही का तुम्हाला? याबद्दल तुम्ही जरा काहीतरी मार्गदर्शन करा. मॅडम. कारण 60 वर्षानंतर वृद्धांना एसटी मध्ये 50% कन्सेशन मिळतं. फक्त तुमच्याजवळ तुम्ही ज्या ज्येष्ठ नागरिक संघात जात असाल किंवा तहसीलदार यांच्याकडचं तुमच्याजवळ ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड असलं पाहिजे. पण काही 65 आहे ना, 65 पुरुषांना आहे
बायकांना 60 आहे आणि त्याच्याच करता आता आम्ही भांडतोय की पुरुष आणि बायका तसा भेद का करता, कारण सगळेच रिटायर्ड झालेले, सगळ्यांनाच पैशाची आज चणचण आहे, तर सगळ्यांना. आणि तेवढ्या करता 16 तारखेला मुद्दाम मुख्यमंत्र्यांना सर्व ज्येष्ठ नागरिकांनी भेटायचं आहे, कारण अनेक आपल्याकरता योजना केंद्राने आखल्यात, पण आपलं महाराष्ट्र राज्य त्याच्याकडे किंचितही बघत नाहीये. आणि आमच्या ज्येष्ठांना असं वाटतंय की सगळ्यांनी तिथं जावं आणि 16 ऑगस्टला आम्ही दुपारी 1 वाजता मंत्रालयाच्या तिथं सर्व मुंबईतले ज्येष्ठ नागरिक जाणार आहोत. आणि ह्या सवलती आहेत आणि त्या सवलती आपल्याला मिळाल्याच पाहिजेत हे निश्चित. पूर्वार्धाबद्दल प्रश्नातला पहिला पूर्वार्ध होता प्रश्न. म्हातारपणी तोंड सुटतं. अगदी मनापासून खरं सांगू का, आपल्या वासनांना शरीर ज्या वेळेला थकत असतं त्यावेळेला वासना जास्त वाढत असतात. वासना ही एक बाब अशी आहे, भर्तृहरी या संस्कृत पंडिताने फार सुंदर वर्णन केलंय. वयम जीर्णः म्हणजे आम्ही जीर्ण हो, अपि तृष्णा न जीर्ण. तो स्वच्छ म्हणतो. वृद्ध ययातीला सुद्धा पुरुरव्याला तारुण्य भीक मागायला लागली, मागून घेतलं. या ना, ह्या वासना असतात. आणि वासनेला एकच उत्तर आहे की तुमच्या मनातला संयम आणि त्या संयमाची उपासना, त्या संयमाची जोपासना करणं. बाकी याला काहीही उत्तर नाही. मग त्याच्याकडे त्याकरता तुम्ही स्वतः कुठेतरी गुंतवून घेतलं पाहिजे, काही केलं पाहिजे. एक दूरध्वनी देतोय प्रकाश खाडीलकर, डोंबिवली. हा बोला प्रकाशजी, बोला. नमस्कार. हा, माझा तिघांनाही नमस्कार. नमस्कार. मला मॅडमला प्रश्न विचारायचा आहे. डोंबिवलीमध्ये असं ज्येष्ठ नागरिक संघ आहे का जिथे आपण त्यांना मदत करू शकतो किंवा त्यांच्याबरोबर सेवा करू शकतो? हो, तर डोंबिवलीमध्ये पूर्वेलाही ज्येष्ठ नागरिक संघ आहे, पश्चिमेलाही आहे. आणि मुळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ ही कल्पना डोंबिवलीतच उगम पावली. डॉक्टर भटांनी पहिला 1980 साली ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक चळवळ कार्यान्वित झाली. आणि तुम्हाला नक्की तिथली लोक व्यवस्थित मदत. पदाधिकाऱ्यांची नावं सांगा. सुरेश अटकेकर आहेत, मला अटकेकर आहेत. आणि पश्चिमेला पण एक संघ आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही केव्हाही पुन्हा विचारलं तर मी तुम्हाला सांगू शकेन. माझ्याकडे घरी आहेत त्यांचे पत्ते, आता मी एकदम देऊ शकत नाही, पण नक्कीच ते तुम्हाला अगदी चांगली मदत करू शकते. बरोबर. मला असं वाटतं की मंडळी, आपण चर्चेच्या अखेरच्या टप्प्यावर आहोत. अजून या मंडळींकडे सांगण्यासारखं खूप आहे आणि आपल्याला ऐकायची इच्छा आहे. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीत. मंडळी, मला असं वाटतं की या ठिकाणी पाठक साहेब आलेले आहेत आणि पाठक साहेबांनी जेव्हा मी म्हटलं की आपण या कार्यक्रमात या म्हणून, तेव्हा ते मला गमतीने म्हणले की इतका बोलतो मी गेले 15-20 दिवस या विषयावर की वारकऱ्यातला वा सुद्धा बोलायची ताकद राहिलेली नाही. पण मी त्यांना असं सांगितलं की वारकऱ्यातला वा बोलण्याची ताकद राहिलेली नसली तरी वारकरी तर जोपर्यंत तुम्हाला वा म्हणतायत तुम्हाला बोलावंच लागेल. तर मला सांगा पाठक साहेब की या सगळ्या आपण विषयाची चर्चा करताना कर्मकांडात फारसं न अडकता ज्येष्ठ नागरिकांना आनंद समाधान कसं मिळवता येईल? फार सुंदर प्रश्न आहे, फार छान आहे. आणि कर्मकांड यांनी जे काही गोंधळ आपल्या सबंध महाराष्ट्रात घातलेले आहेत आणि भारतात सुद्धा, हो, सगळे आपल्या, काही जण म्हणतात कर्मकांड आवश्यक, काही जण म्हणतात कर्मकांड नको, काही जण म्हणतात याची गरज नाही, काही जण म्हणतात याची काही आवश्यकता नाही. हे काढून टाका. अहो, तुम्ही केलं काय आणि नाही केलं काय, त्या कर्मकांडाचं काय होणार आहे? राहणार आहे का काही? काही नाही. कर्मकांड ही आपल्या एकूण जीवनशैलीची एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. वा. जशी आम्ही 12वीला एंट्रन्स घेतो, मेडिकल, इंजिनिअरिंग, काय जे असेल, ती एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजे कर्मकांड आहे. मला सत्यनारायण का करायचं आहे घरी? अगदी साधं उदाहरण, कारण माझ्या घरामध्ये काही मंगल घडलंय. श्रावण महिना आहे, श्रावणात निसर्ग पूर्ण हिरवा आहे, समृद्ध आहे, संपन्न आहे. ही हिरवाई माझ्या घरात मांगल्याने नांदावी. त्या मांगल्याचं तोरण म्हणजे सत्यनारायण आहे. तुम्ही कशाला कारण करू नका. आमच्याकडे ना थोतांड माजवणं जो प्रकार आहे ना, त्यांनी नॉशा येतो.
तुम्ही कर्मकांडाच्या कर्मठतेमध्ये तुम्ही बाजूला करा. अहो आपली कर्मकांड शेवटे सृजनाचा उत्सव आहे. काय सांगू तुम्हाला, अज्ञानाच्या 9 रात्री घालवण्यासाठी आम्ही नवरात्र करतो. दशमीला मौन करतो. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन एकादशीला संवाद करतो. द्वादशीला गुरु सान्निध्यात अन्न ग्रहण करतो. त्रयोदशीला गुरुला घेऊन वाळवंटात जातो. चतुर्दशीला नाचतो. आणि पौर्णिमेला जी आनंदाची उधळण होते त्याला कोजागिरी म्हणतात. काय आता काय सांगू, सगळ्या मनाच्या ह्या अवस्था आहेत. किती सुंदर अवस्था आहे. तिथं फक्त आपण वेगळं बाकीच अवडंबर. आमचं लक्ष काय नसतं. गणपती दुर्वानी आल्या वाटतं, अरे न येऊ दे, चालतं ना, तू नको ना, तू दूर वा कशाला करतो, तू तिथे तुझ्या मनाने ते घे. म्हणून भारतीय तत्वज्ञानामध्ये मानस पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा सांगितलेली आहे. दुर्दैव हे आहे ज्येष्ठ नागरिकांना की हे काही कळत नाही आणि ते त्या कर्मकांडामध्येच गुंतत बसतात. कर्मकांडात गुंतलं की तुम्ही हेकट होतात. तुमची हेकटताने कर्मकांड अधिक हेकट होतं आणि मग शिव्या कोणाला देत बसायच्या कर्मकांडाला. बघा इतक्या वेळेला ह्याला गेलो, जेजुरीला गेलो, गाणगापूरला गेलो, पंढरपूरला गेलो, काही झालं नाही, अमुक काही झालं नाही. तुमच्या कर्मकांडाचा आणि काही होण्याचा आणि न होण्याचा हा प्रश्नच नाही आहे. हा तुमच्या सृजनाने तुम्ही घेतलेला निर्णय आहे. नाही आणि मला नेहमी वाटतं की दिलं की मागायचं, हा काय प्रकार आहे. हा प्रकार आपल्यामध्ये होतो आणि त्यामुळे कर्मकांड आपल्यापासून काहीतरी वेगळं आहे असं आपल्याला वाटायला लागतं की एवढा 1.25 किलोचा केलाच पाहिजे प्रसाद, असं कुठेही कर्मकांडात सांगितलेलं नाही. आमचे कुमार गंधर्व एक वाक्य मला फार छान सांगायचे, पाठक सूर आहे ना, आम्ही सूर शिकवत नाही हो, आम्ही सूर जन्माला घालतो. पण सूर जन्माला घालताना आम्ही लगेच असं नाही म्हणत जन्माला घातलाय एंट्रन्स एक्झामिनेशन 50 रुपये दे, नाही म्हणत. पण क्लासमध्ये सूर जो शिकवला जातो ना तो त्याची फी घेत असतो. फी घेतो तो शिक्षक, पण जो सूर जन्माला घालतो तो सद्गुरू असतो. वा, एक दूरध्वनी येतोय. उमा भंडारे पुण्याहून बोलतायत. हा बोला उमाजी, बोला. हा बोला. हॅलो. हा बोला बोला, प्रश्न विचारा आपण. नमस्कार. हा बोला. आपला विषय खूप छान आहे. पाठक साहेबांनी खूपच मनाला शांती दिली. मला एक प्रश्न विचारायचा आहे. बहिणाबाई यांच्या वढा मनाबद्दलच्या जाणीव कोणत्या प्रकारे आपण व्यक्त कराल, जरा स्पष्टीकरणाने परत एकदा विचारा आपण. बहिणाबाईंचा आपण परत एकदा प्रश्न विचार. हॅलो. बहिणाबाई यांच्या वढा मनाबद्दलच्या जाणीवा कोणत्या प्रकारे आपण व्यक्त कराल. बहिणाबाईंच्या वढाळ मनाच्या जाणीवा हे प्रपंच आणि अध्यात्म यामधलं सुंदर द्वंद्व आहे आणि हे द्वंद्व ज्याला कळलं त्याला बहिणाबाई कळते. बहिणाईने संपूर्ण अध्यात्म मातीतून शिकवलं. बहिणाईने प्रपंचातून सामान्य माणसाच्या जगण्यामधला जो फुलोरा आणला ना ते तिचं अध्यात्म आहे. वा, मला असं वाटतं की पाठक साहेब बोलायला लागले की देहाचा देव्हारा आणि हृदयाचा गाभारा. मला वाटतं मी मॅडम एक प्रश्न विचारणार आहे की मनशांतीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं असं थोडक्यात काय सांगाल तुम्ही. विशेषतः जेव्हा ते संसारात पडतात किंवा आधीपासूनच की प्रत्येक गोष्ट आपल्याला भगवान कृष्णाने सांगितलीच आहे की कुठलीही कर्माला फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत जा. आणि ज्या वेळेला तुम्ही हा विचार मनाशी घ्याल त्यावेळेला दुःख तुमच्या वाट्याला येत नाही. तिथंच आपण चुकतो. आपण मुलांना पटकन सांगतो तुझ्याकरता हे केलं, मी ह्या गोष्टी सोचल्या, तुला आता हे केलंच पाहिजे. ह्या गोष्टी करून चालणार नाहीत. ह्याच ठिकाणी आपलं दरवेळी आणि बोलून दाखवतो मुलांना काय केलं ते. त्यामुळे मुलं आपल्यापासून दुरावतात. त्याच्यापेक्षा काय केलं आणि कशा करता केलं, त्याच्या भल्याकरता केलं, आपल्यासाठी नाही. आपण प्रत्येक गोष्ट त्यातून काय मिळेल याने बघतो आणि तिथंच चुकतो. आणि आज सगळ्या ठिकाणी जर तुम्ही बघितला शासनापासून सगळीकडे काय मिळेल ह्याचा विचार केला जातो. हे मी केलं तर काय मिळेल, पण मी हे लोकांकरता करेल याची लोकांना जाणीव नाही. मला असं वाटतं पाठक साहेब आणि मॅडम आपल्याला परत बोलवायला लागेल कारण हा विषय इतका छान आहे, छान रंगतो आहे, प्रेक्षकांनी आवडत आहे.
मी समारोपार दाखल मी असं म्हणेन की माझे जे मित्र आहेत राशीचक्रकार शरद उपाध्ये ते फार छान छान विचार आणि वाक्य देत असतात. त्यांचं एक वाक्य मला आपल्याला सांगावं असं वाटतं. ते म्हणतात की सेवा जवळून, आदर दुरून आणि प्रेम आतून असायला लागतं. आणि असं म्हणताना एकदा ते मला म्हणाले की तुम्ही सगळ्यांना प्रश्न विचारता, मला कुठलाही प्रश्न विचारा, आम्ही आमचं अध्यात्म सोडणार नाही. मी चक्रावून गेलो म्हटलं त्यांना प्रश्न तरी कुठला विचारावा. मी झटकन त्यांना प्रश्न विचारला, तुम्हाला रंग कोणता आवडतो? उपाध्ये पटकन म्हणाले पांडुरंग. म्हणजे पांडुरंग, पंढरपूरचा पांडुरंग आणि पांडू म्हणजे पांढरा, या दोन्ही अर्थाने होतं. मला असं वाटतं की हृदयात पांडुरंग असेल, हृदयात पांडुरंग असेल तर ओठावर यायला फारसा वेळ लागत नाही. आज या ठिकाणी समारोप करताना मी पाठक साहेब आणि मॅडमचे आभार मानतो सह्याद्री वाहिनीतर्फे. ती बासुरी डाळिंब मोठाला, येड येड मन येड झालं ऐकून गाणं.